हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण TCS IBPS ने विचारलेले सर्व अलंकार पाहणार आहोत. अलंकार हा टॉपिक तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकमधून 1 ते 2 क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतात आणि प्रत्येक एक्झामला यातूनच क्वेश्चन्स रिपीट होत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. अलंकार ओळखा. हा आंबा जणू साखरच, उत्प्रेक्षा, अनुप्रास, रूपक की उपमा. तर खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. हा आंबा जणू साखरच, जणू गमे वाटे भासे जणू काय. कोणता अलंकार येईल? उत्प्रेक्षा अलंकार. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे रूप जणू, त्याचे अक्षर जणू काय मोतीच. ही सर्व आहेत उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे. ठीक आहे. अनुप्रास अलंकार मध्ये काय असते? तर एकाच अलंकाराची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा असतो अनुप्रास अलंकार. कावळा काव काव का करतो, क अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. रूपक अलंकार. तर जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून ते एकरूप आहे असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार होतो. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. उपमा अलंकार. तर दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते. सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकारामध्ये. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत, उपमा अलंकार. पुढचा प्रश्न. एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार असतो? श्लेष, अनुप्रास, अर्थालंकार की यमक? एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तर तेव्हा असतो श्लेष अलंकार. ऑप्शन ए. श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यामध्ये जीवन हा शब्द दोन अर्थांनी वापरलाय. एक जीवन म्हणजे पाणी आणि एक जीवन म्हणजे आयुष्य. यमक अलंकार. तर यमक आलेलं असतं, रायमिंग वर्ड्स आलेले असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे. वरील पंक्तीचा अलंकार ओळखा. व्यतिरेक, अनुप्रास, चेतन गुणोक्ती, स्वभावोक्ती. दोन एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे. तर हा व्यतिरेक अलंकार येईल. ऑप्शन ए. व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवलेले असते. इथे सांज खुले सोन्याहून पिवळे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवलेले आहे. सोन्याहून पिवळे ऊन, उपमेय ऊन, उपमान सोने. ऊन हे सोन्याहून पिवळे आहे असे दाखवलेले आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलेले आहे. त्यामुळे हा व्यतिरेक अलंकार येईल. आणखी काय उदाहरण येईल व्यतिरेक अलंकाराचं? तर मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क उदाहरण आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. उपमेय देवाचे नाम, उपमान अमृत. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले. ठीक आहे. अनुप्रास काय पाहिलं होतं? एकाच अक्षराची पुनरावृत्ती. कावळा काव काव का करतो. चेतन गुणोक्ती अलंकार. तर निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे कृती करतात असं दाखवलेलं असते. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरुनी. चेतना गुणोक्ती अलंकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. अलंकार ओळखा. तर कोणता अलंकार येईल? हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. जणू गमे वाटे भासे जणू काय. उत्प्रेक्षा अलंकार. ऑप्शन ए. आणि नेहमी लक्षात ठेवा, अलंकारामध्ये उत्प्रेक्षा अलंकाराचीच खूप उदाहरणे एक्झामला विचारण्यात येतात. कोणते शब्द येतात उत्प्रेक्षा अलंकारामध्ये? जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं होतं, हा आंबा जणू साखरच, उत्प्रेक्षा अलंकार. श्लेष अलंकारामध्ये काय पाहिलं होतं? एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. बरोबर. उपमा अलंकार. दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते. सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. रूपक काय पाहिलं होतं? जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं या ओळीतील अलंकार ओळखा. अतिशयोक्ती, उपमा, रूपक की दृष्टांत?
दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं. तर हाही क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. कोणता अलंकार आहे? तर अतिशयोक्ती आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगितलेली असते. दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं. गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगितलेली आहे. आणखी कोणती उदाहरणं आहेत अतिशयोक्ती अलंकाराची? तर ती रडली समुद्राच्या समुद्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. रूपक, उत्प्रेक्षा, अपनहोती, उपमा. हाही 2 एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे 2023 मध्ये. तर सोन्याचा गोळा उपमेय व उपमान यामध्ये भेद नसून ते एकच आहेत असं दाखवलेलं आहे. कोणता अलंकार येईल? रूपक अलंकार येईल. ऑप्शन ए. जेव्हा उपमेय व उपमान यात भेद नसून ते एकरूप आहेत असे दाखवलेले असते तेव्हा रूपक अलंकार होतो. आपण कोणतं उदाहरण पाहिलं होतं? देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. त्यानंतर कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. तर दुधासारखी नदी, तर आपण पाहिलं होतं सारखी, सम, समान, सारखा, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर कोणत्या अलंकारात करतात? उपमा अलंकारात करतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. 2 वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी या शब्दांचा वापर केलेला असतो. उपमा अलंकाराचं उदाहरण असते. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. ठीक आहे. त्यानंतर सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती. सम, समान, सारखा, परी, प्रमाणे, परीस या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील ओळींतील अलंकार ओळखा. शीतल तनु चपळ चरण अनिल गण निघाले रजत निळ ताम्र नील स्थिल पल जल पल सलील. कोणता अलंकार येईल? दृष्टांत, श्लेष, अतिशयोक्ती, अनुप्रास. तर च च त्यानंतर ल ल ल एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाले. अनुप्रास अलंकार येईल. ऑप्शन डी. जेव्हा वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा अनुप्रास अलंकार असतो. ठीक आहे. बालिश बहु बायकांत बडबडला, कावळा काव काव का करतो. ही सर्व आहेत अनुप्रास अलंकाराची उदाहरणे. पुढचा प्रश्न, सावळाचा रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी. अलंकार ओळखा. उपमा, अनन्वय, रूपक की यमक. सावळाचा रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी. तर सम, समान, सारखा, परी, प्रमाणे, परीस या शब्दांचा वापर कोणत्या अलंकारात करतात? उपमा अलंकारात करतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. 2 वस्तूंमधील समानता दाखवलेली असते. गोकुळीच्या कृष्णापरी उपमा अलंकार येईल. पुढचा प्रश्न, उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णलेले असते तिथे कोणता अलंकार होतो? तर उपमेय हे जणू उपमानच आहे. कोणता अलंकार येईल? अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा की यमक. तर उत्प्रेक्षा अलंकार असतो. ऑप्शन सी. कोणते शब्द वापरण्यात येतात? जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. उत्प्रेक्षा अलंकार. हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. त्याचे अक्षर जणू काय मोतीच, आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण. जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय. उत्प्रेक्षा अलंकार. पुढचा प्रश्न, रोहिणी गोगलगाईसारखी हळूहळू चालते या वाक्याचा अलंकार ओळखा. यमक, उपमा, अनुप्रास की उत्प्रेक्षा. रोहिणी गोगलगाई सारखी. तर सारखी उपमा अलंकार येईल. ऑप्शन बी. 2 वस्तूंमधील समानता दाखवलेली आहे. सारखी, सारखा, परी, प्रमाणे, सम, समान या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकारात. ठीक आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. त्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्याचा अलंकार पुढील प्रमाणे आहे. तर बालिश बहु बायकांत बडबडला एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाले. कोणता अलंकार येईल? अनुप्रास अलंकार येईल. ऑप्शन सी. एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा अनुप्रास अलंकार असतो. कावळा काव काव का करतो. बालिश बहु बायकांत बडबडला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जळ वरी वरी क्षाळी मळ योग्य सबाह्य करी निर्मळ या वाक्याचा अलंकार पुढील प्रमाणे आहे. अनुप्रास, यमक, उत्प्रेक्षा, उपमा.
जळ वरी शाळी मळ योगिया सबाह्य करी निर्मळ. तर मळ निर्मळ रायमिंग वर्ड्स आलेत, यमक आले, यमक अलंकार होईल ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दोन वस्तूंमधील सारखेपणामुळे एक वस्तू ही जणू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन आलेले असता कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्षा, अनन्वय, अपनौतिक, श्लेष. दोन वस्तूंमधील सारखेपणामुळे एक वस्तू ही जणू दुसऱ्यासारखीच आहे असे वर्णन आलेले असते. तर आपण पाहिलं होतं, जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय या शब्दांमुळे एक वस्तू ही दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन झालेले असते. त्यामुळे उत्प्रेक्षा अलंकार येतो ऑप्शन ए. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, हा आंबा जणू साखरच, त्याचे अक्षर जणू काय मोतीच. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हिराबाईंचे गाणे कोकिळेसारखे मधुर असते या वाक्यातील अलंकार सांगा. हिराबाईंचे गाणे कोकिळे सारखे मधुर असते. तर सारखे, सारखा, सम, समान, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर कोणत्या अलंकारात करतात? उपमा अलंकारात करतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते. हिराबाईंचे गाणे कोकिळेसारखे मधुर, समानता दाखवलेली आहे. उपमा अलंकार. ठीक आहे. यामध्ये सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. ठीक आहे. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी, आभाळागत माय तुझी आम्हावरी राहू दे. त्यानंतर मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. ठीक आहे. हे सर्व आहेत उपमा अलंकार. पुढचा प्रश्न, अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा या वाक्याचा अलंकार खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक निवडा. अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. तर हे अर्थांतरन्यास अलंकाराचे उदाहरण आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादा सिद्धांत सांगितलेला असतो तेव्हा ते असते अर्थांतरन्यास अलंकाराचे उदाहरण. ठीक आहे. अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. कठीण समय येता कोण कामास येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. तर खूप वेळा डिस्कस केला हा क्वेश्चन आणि खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय उत्प्रेक्षा अलंकार ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढूनी नाग हा डोलतो या वाक्यांचा अलंकार ओळखा. तर उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शवलेले असते. कोणता अलंकार असतो? अपनहुती अलंकार येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अपनहुती म्हणजे लपवणे. या अलंकारामध्ये उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दाखवलेले असते. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढूनी नाग हा डोलतो. अपनहुती अलंकार. आणखी कोणतं उदाहरण येईल अपनहुतीचं? तर हा आंबा नाही ही साखरच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एखादी कल्पना आहे त्यापासून फुगवून सांगितली असते त्यावेळी कोणता अलंकार संभवतो? अनुप्रास, व्याजस्तुती, अतिशयोक्ती, भ्रांतिमान. कल्पना आहे त्यापासून फुगवून सांगितलेली असते. तर अतिशयोक्ती येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ती रडली समुद्राच्या समुद्र. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये काय उदाहरण पाहिलं होतं? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सहानुभूती सोन्यासारखी असते अलंकार ओळखा. तर सोन्यासारखी असते. सारखी, सारखा, परी, प्रमाणे, सम, समान. कोणता अलंकार? तर उपमा अलंकार ऑप्शन बी. सहानुभूती सोन्यासारखी, दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवले, सम, समान, सारखा, परिप्रमाणे, परीस यांसारख्या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकारामध्ये. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व एक्झाममध्ये रिपीट होत असतात. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.